कुठं गेलाय कुणास ठाऊक. रव्या रव्या कालपासून बा घरला आलेलं नाही रे. आई तू जाऊन जाणार कुठं? नारळ विकून 2 पैसे आले असतील, मस्त ढोसणार आणि येईल घरी. या रव्या, अरे खाडीच्या पल्ल्याड पहिल्यांदाच गेलाय, ना कोणाची ओळख ना पाळत. आई तू काळजी करू नको, मी जातोय कॉलेजला आता. सापडला रस्त्यात तर येतो घेऊन त्याला, पण त्याला परत तिथे पाठवू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझा बाप कधी धंदा करणार नाही आणि 2 पैसे कमावणार नाही. रव्या, वर थोबाड करून माझ्याशी बोलतोयस? अरे स्वतःच्या बाबद्दल असं बोलतोयस? जा त्याला शोधून घेऊन ये. असला ताप आहे. कुठं गेला? कुठून दुर्बुद्धी झाली आणि खाडीच्या पल्ल्याड पाठवलं. नसता घोर लावून घेतलाय जीवाला. रातच्याला डोळ्याला डोळा पण लागला नाही. नको तो बायका, नको ते पाड. पैसा पैसा पाहिजे काय बोंब पैसे कामाला पैसे. काय हो, अव नारळ संपवलात मग त्याचे पैसे कुठे आहेत? रस नारळ नारळ समजा फेकून मग समजा म्हणलं तू माझ्या नशिबात फणस लावला. काय बोलताय काय तुम्ही? हा, तुझे मला सांग, माणूस मोठा कधी होतो? मोठा म्हणजे? मोठा म्हणजे पैशाला मोठा. दुसऱ्याला फणस लावल्यावर त्याला पायदळी तोडवायचा, त्याच्या उरावर बसायचं. साले पैसे पैसे कामावर पैसे लोक जमा होणार. लोक जमा हे बाबू दणशेट दणशेट यायचा घोड्याच्या पैसा कमा. आम्ही बिघाडा जीव आले आमच्या. आम्ही तिकडं पैसा मोजतोय, पैसा मोजतोय. ट्रॉलर घेतो, ट्रॉलर किती? ट्रॉलर किती? 5 जायचा घोड्याच्या. अरे देवा. ओके आबा, मी निघू, मला उशीर झालाय. आज मला मूकबधीर मुलांच्या शाळेत बोलवलं ना चीफ गेस्ट म्हणून. चीफ गेस्ट? बर. आणि आबा, त्यांनी बनवलेली सगळी प्रॉडक्ट्स मी विकत घेणार आहे. छान छान छान. हे एवढे? तू 5,000 मागितले होतेस ना, मी 10,000 दिले. हे बघ बेटा, चांगल्या कामासाठी मदत करायची असेल तर ती भरघोस करावी. आणि हो, त्या मुलांना एकदा घेऊन ये आपल्याकडे. त्यांना ट्रॉलर मधून हिंडवूया, चांगलं जेवण देऊया. येस येस, यू आर ग्रेट आबा. बरं मी निघू आता. ओके बाय. गाडी हळू चालव बेटा, उगीच जीव टांगलेला लागतो माझा. हो आबा, काळजी नका करू. वाह जगन शेठ, स्वार्थ जोडीला परमार्थ. वाह छान. कोण आपण? सांगतो ना, सांग. 10,000चं बंडल बघितलं, मुलीवरची माया बघितली, समाजासाठी काम बघितलं, एकदम बरं वाट. बेस्ट. बंगल्यामध्ये एकटेच आहात ते पण बघितलं, ते पण बरं. कोण तुम्ही ते बऱ्या बोलांना सांगा, नाही तर पोलिसांना बोलवीन. बोला ना बिंदास, पण नंतर पाचतावाल. 100%. असं मी तुमच्या टोळीतलं आहे. टोळीतला? आता बँकेवर दरोडा, बँका लुटणं, याला टोळी नाही तर काय म्हणतात? बोलांना सांग, कोण आहेस तू? अरे वा, आता इथे पहिल्यासारखं दिसायला लागला. धूर्त, कावेबाज. सज्जन माणसाचं घर आहे. जगन शेठ म्हणतात मला. कुठल्या दरोड्याबद्दल बोलतोस तू? अजून तर रोडे टाकले काय? बँकेचा टाकला तो माहिती मला. कारण मी त्या गाडीचा ड्रायव्हर होतो. तुला वाटलं मी मेलो, तुला सोडून गेला. पोलिसांना घावलं, पोलिसांनी आत टाकला. जेलमध्ये गेलो, 7 वर्ष सडलो. सक्त मजुरी, नोकरी बी गेली, राया बी गेली.
आयुष्यभर बरबाद झालं माझं. बायको रस्त्यावर आली माझी, पोरग उन्हात निघालं माझं, अख्ख्या गावानं शेण खायला घातलं मला. जेलमधून बाहेर सुटलो तेव्हा तोंड दाखवायची चोरी झाली माझी. रातोरात गावातून बाहेर पडलो भिकारी म्हणून. आईला आयुष्य इमानदारीत काढलं, पण तुझ्यामुळे शेण खायची पाळी आली माझ्यावर. काल तुला बघितला जगने, जगांचा जगनशेठ झाला तू आणि मी देश सुधारलेला लागलो. किती पचवशील रे, किती पचवशील. त्याला आता वाटून घेऊ. चल लवकर फायनल बोल, पुन्हा तोंड दाखवू नकोस. काय करायची नाही, काय करायची नाही. 7 साल जेलमध्ये सोडलोय मी. किती? 7 साल. किती वेळा ऐकवणार आहेस? फायनल बोल. विचार करून फायनल बोलेन. तुर्तच घर खर्चाला पैसे पाहिजेत 50,000. लगेच घेऊन ये, लगेच. काय तू अब्रुदार माणूस आहे, मायार का छपरी माणूस इथं उभा आहे. कुणी बघितलं तर तुझी इज्जत जाईल. लगेच जायचं, लगेच सुटायचं. आणि घेतो पुन्हा इथे येऊ नकोस. नाव काय रे तुझं? सकाराम. आता सकाराम शेठ होणार. काय उभे राहू पाहिजे. खालच्या पल्यात राहतो, झोपडी आहे माझी तिथं. दारूत बसलो कुठं जात नाही मी. चलू का? एक सभान बघितलं. हो, 2 एकराची वाडी असावी, समोर असं गोठा असावा, त्यात गाई म्हशी बकऱ्या बिकऱ्या. आता तुझ्या अंगणात पाळ नाही ना, तसला पाळणा 2 महिन्यात पुरं करून टाकू आपण दोघं मिळून. काय काय म्हणतोय मी जगने? नारळ ट्रक मध्ये भरलं बरं का? पाहिलं का जगन सेठ? हा हा आता जातो, म्हणजे येतो वरचे वर पुन्हा पाहिलं का जगन सेठ? चलू का? चल बाटली घे. कुठली? रम घे की चांगली 100च्या वरची घे. पैसा अरे देतो की पैसे. काय पैसे दिल्याशिवाय जाणार आहे का? शेठ थांबत नाही. शेटला बी माझ्यातर्फे 5 बाटली आणि सिगरेट घे. सिगरेट नेतो पैसे. मजा कर. माझा तर बरं घेऊन जा. आपलं पैसा आपण देणार, पण तुमचा स्वभाव आवडला. कधी दिसला नाही गावात. खाडीच्या पलीकडे राहतो आपण. हा, जगनशेठचे ट्रॉलर बघायला आलात? काय माणूस काय? कोण? जगनशेठ? हा, खूप माया जमा केली म्हणे त्याने. आला माणूस, त्याला काय कमी आहे? तीसचा मोठा व्यापार, शेती वाडी बंगले, सोन्याची लाकडं असतील घरी, आणि खायला कोण? एकुलती एक पोरगी, बस. बघितली इस्टेला वारस, फक्त पोरगी. मला सांगतो, जावाईच खाऊन जाणार सगळं. पार धुणार म्हणा की, पण बे झालं. पुरे जीव असणार बापाचा. जीव ऐकून दुसरं त्याला पोरीसाठी काय पण करेल. चांगले जमलं. काय काय जमलं? बिल फाडायला जमलं. आजचा दिवस वसूल झाला. काय रे? पैसे पण आणले साहेब. हे ठेव. तुला ठेव. वाटलं पुढच्या आम्हाला परत कर. मजा कर. सामावत्र गर्जिया काय हो, काय झालं वरडायला? 3 महिने सामान आणले. का? 3 महिने सामान. काही डोसकं बिस्क फिरलंय का तुमचं? रोख पैसे देऊन. हे बाबा, दारूच्या बाटल्यांनी उतरव. ती विदेशी दारू आहे. हा, दारूच्या बाटल्या आधी. त्याशिवाय जेवण जाते का मला? होय. हे बाबा, पैसे झाले तुझे? मग अशी दिले ना साहेब तुम्ही? दिले का?
प्रामाणिक माणूस आहे. ए बाबा चल बाबा. सामान सगळं ठेवलंस ना? होय होय हा. घरात चल अगोदर घरात ये. हम्म. माझ्यात काय दम नाही असं वाटलं काय तुला? हो. मला सांग तो रवी कुठे? रव्या गेलाय दळण आणायला. आणि हे बघा सांगून ठेवती, आल्या आल्या उगा भांडण करत बसू नका. एडी आहे का? आज भांडणाचा दिवस नाहीये, आज आनंदाचा दिवस आहे. तुला सांगतो त्याच्यासाठी मी एक लॉटरीचं तिकीट काढलंय. लॉटरीचं तिकीट काय? लागली लॉटरी का पैसाच पैसा. हो. आज त्याला मी इंग्लिश पाळणार. काय? ह्या बघा सांगून ठेवती तुम्हासनी, उगाच त्या पोराला दारू प्यायला बसू नका आणि तमाशा बी करायचा नाही इथं. तमाशा बिमाशा काही नाही. तो काय आज पितोय का? हम्म. मला माहितीये तो केव्हापासून दारू पितोय. हो. तो एक दिवस बापाला वरचढ होणार. हो खाण तशी माती. ते नाव ठेवू नको. मी त्याच्यासाठी एक पोरगी बघितलेली काय? लग्नाला. त्याने नुसतं हो म्हणलं का पैसाच पैसा. पैसा पैसा पैसा, नुसतं पैसा पैसा करत बसा. अहो पोराचं लग्न करायचं तर त्याला विचारायला ना ग. त्याला काय विचारायचंय? काय विचारायचंय? बाप आहे त्याचा बाप. हो. हा पण तू मध्ये पडायचं नाही. मी मधी पडायचं नाही. नाही. तुम्ही काय बी करायचं करा, मग काय बी गोंधळ मरा तो जण. जे काय करायचंय ना ते खुशाल करा. काय बायको मिळेल राव. मला 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 म्हणत नवऱ्याला मला मायकलला एकदा भेटलं पाहिजे.